टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वरती पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतो आहे सतत। आजही पक्षप्रवेश झालीच त्या ठिकाणी करू, पण पक्षासाठी मेहनत घेण्याला कार्यकर्त्याला शक्ती देण्याच्या दृष्टीकोनातून या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत। सभासद नोंदणीचं या जिल्ह्यातील काम सुद्धा समाधानकारक आहे। अधिक त्याला गती कशी देता येईल याचा आमचा प्रयत्न राहील। संघटनेच्या विविध स्तरावरच्या नियुक्ती नेमणुका पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तो जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती, महिला युवक युवती अल्पसंख्याक सामाजिक न्याय ओबीसी सेल या सर्व सेलच्या नियुक्ती सुद्धा अधिक व्यापक पद्धतीने करण्याच्या एक सूचना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिल्या। माझ्या दौरा पाठीमागचा हेतू आपल्या मार्फत मी या ठिकाणी विषद केला। आपल्याला काय संवाद करायचा असेल तर आपण मुख्यपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे। नाशिक जिल्ह्यात आपले सर्वाधिक आमदार आहे। या दृष्टिकोनातून आगामी महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या त्यामध्ये जास्तीत जास्त मागण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या बैठकीतल्या भावना त्या तशाच पद्धतीच्या आहेत। ग्रामीण भागातील अधिक प्रकर्षाने आहेतच, शहरामध्ये सुद्धा योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशीच भावना पक्षाच्या सहकार्याने व्यक्त केली। भाजपने 100% नारा हा दिलेला आहे महापालिकेचा, आपण काय नारा? एक असं आहे की भारतीय जनता पक्ष देशातील एक प्रमुख पक्ष आहे। जिल्हा स्तरावरती कोणी शहर पातळीवरती दिलं असेल तर मला माहित नाही। राज्य पातळीवरती समन्वय समितीमध्ये ज्यावेळेला आम्ही बसतो त्यावेळेला एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असा चर्चा आहे, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला येईल त्यावेळेला काय स्थिती असेल ते आपण बघू। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पूर्ण तयारीने पूर्ण क्षमतेने तयारीत आहे। साहेब, हे सगळं गणित जर बघितलं तर तुमचा पक्ष हा ग्रामीण भागामध्ये अधिक मजबूत आहे। जिल्हा परिषदा पंचायत समित्या या बाबतीचा विचार केला तर मजबूत आहे, मात्र शहर पातळीवर फारसं त्याला यश आलेलं नाहीये आतापर्यंत। त्या दृष्टीने आपण काय विशेष प्रयत्न करणार आहात? शहरामध्ये तर संघटनेचा व्यापक विस्तार केला पाहिजे, नियुक्ती दिली पाहिजे असं सूचित केलं। भुजबळ साहेब दीर्घकाळ या सगळ्या परिसराचं नेतृत्व करतात, राज्याचं नेतृत्व करतायत। त्यांना सुद्धा एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना विनंती केली की शहरी भागामध्ये सुद्धा त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावं। शहरामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे जुने काही सहकारी आहेत त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला तर शहरामध्ये पक्षाचं संघटन वाढेल। काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये होर्डिंग लागले होते की भुजबळांना पालकमंत्री करावं, नेतृत्व पक्षाचं करावं असं मी त्यांना सांगितलं, कारण तुम्हाला पक्षाचा अधिकार आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे। मुख्यमंत्री त्या संदर्भातला दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड आणि नाशिक हे दोन्ही पालकमंत्री थांबलेले नियुक्ती थांबलेली आहे, त्याचा निर्णय ते वरिष्ठ पातळीवरती घेतील। आगामी महापालिका निवडणूक आहे साहेब, काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये फारसे काही आपण मात्र थोडंसं मागे पडतो, त्या संदर्भात काही प्लॅन किंवा काही नाही। आज आढावा घेताना एक बाब आपण म्हणतो ती लक्षात जरूर त्या ठिकाणी आली। शेवटी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आज महायुतीतील घटक पक्ष आहेत, त्यांना त्यांचा पक्ष विस्तार करण्याचा नक्कीच लोकशाहीमधला अधिकार आहे। आम्ही आमच्या पद्धतीने विस्तार कसा करता येईल याचा प्रयत्न करतो आहोत। शहरामध्ये अधिक लक्ष केंद्रित आम्हाला करावं लागेलच म्हणून भुजबळ साहेबांना विनंती केली। मला विश्वास आहे की एकदा भुजातलं बळ बाहेर पडलं की आपोआप होईल। त्यासाठी आपण नाशिकमध्ये लक्ष एक असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाची त्या पक्षाला अशा पैचं संविधानिक पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा असणं काही चूक नाही आहे। शेवटी राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त झाले, काही कारणांच्यामुळे ते थांबलेलं आहे। त्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर तिन्ही नेते एकत्रितपणे बसून करतील। साहेब, आज राज्यामध्ये महत्वाचा विषय होता तो म्हणजे ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एका व्यासपीठावर बघायला मिळाले। त्या सगळ्या दरम्यान त्यांनी आगामी काळात देखील सोबत राहण्याचा एक विचार मांडला आणि एक हाक दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला। आपण या सगळ्याकडे कसं बघता? आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? एक असं आहे की ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं की नाही राजकीय दृष्ट्या तो त्यांचा अधिकार आहे।
आले तर ते त्यांच्या पद्धतीने पक्ष जे काय त्यांचं ठरेल त्या पद्धतीने काम करू शकतात. एकेकाळी दोन वेगवेगळे होण्यापूर्वी राज्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करत होतीच. त्या वेळेला सुद्धा प्रत्येक राजकीय जिल्ह्यामध्ये राजकीय लढाई जरूर त्या ठिकाणी झाली. पण आम्ही कोण एकत्रित येणार आहे याच्या चिंतेपेक्षा आपला पक्ष कधी कसा मजबूत करता येईल या गोष्टीवरती अधिक भर ठेवणार आहोत. पण हे दोघं बंधू एकत्र आले तर कितपत राजकारणात महाराष्ट्रात आगामी निवडणुकांमध्ये परिणाम होईल असं आता निवडणुका जवळ आल्यात, घोडा मैदान जवळच आहे, त्यावेळेला बघू आपण. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक वाक्य असं म्हटलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. दोन भाव या निमित्ताने एकत्र आले. देवेंद्र फडणवीस कोण म्हटलं? काहीतरी अर्थ त्यांच्यात ध्वनीत असेल त्याने समजा, त्यांना जे सूचित करायचं असेल ते त्यांनी केलं. तुम्हाला वाटतं असं घडलं असं? साहेब, पडद्याआडच्या घडामोडी ते सांगू शकतात. देवेंद्रजी सुद्धा राज्याचं 14 ते 19 त्यांनी नेतृत्व केलंय. आताही ते आज महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात. प्रत्येक नेतृत्व आपापल्या पद्धतीने आपापल्या शैलीने काम करत असतात. आता जो आपण सांगताय तो मुद्दा राज ठाकरेंनी मांडला, तो नेमका काय कॉन्टेक्स्ट मध्ये उपासात्मक पद्धतीने मांडलाय का जमेची बाजू म्हणून मांडलाय, तर त्यांचा माहिती. मला माहिती असंच काही कारण नाही, कारण मी ते पाहिलेलं नाही. पाहिलं असतं तर देहबोलीवर मला कळलं असतं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे. ते न पाहता बोलणं उचित ठरणार नाही. आज जसे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे तसे आगामी काळात किंवा भविष्यात पवार कुटुंब एकत्र यावं असं आपल्याला वाटतं. एक असं आहे की कुटुंब एकत्रित आहे, असेल, राहील, भाग वेगळा आहे. आम्ही घेतलेली भूमिका ही राजकीय दृष्ट्या भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2014 सालापासून एनडीएमध्ये सोबत जाण्याची चर्चा चालू होती. आज अधिकृत पुन्हा एकदा आपल्या मार्फत सांगतोय की 2014ला विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागताना आदरणीय पवार साहेबांच्या निवासस्थानी सिल्वर उकला. आदरणीय पवार साहेब, भुजबळ साहेब माझ्या शेजारी बसले, ते अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि मी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्ही संबंध निकाल ऐकत होतो. निकाल संपल्यावर मी आणि प्रफुल्लबाईंनी बाहेर जाऊन सूचित केलं की भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली अधिकृत पक्षाच्या वतीने. त्यावेळेपासून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा होत्या. 14ला होत्या, 17ला सुद्धा होती. मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो. चर्चा अखेरच्या टप्प्यामध्ये गेली होती. 19ला सुद्धा चर्चा झाली, 22मध्ये सुद्धा चर्चा झाली. पण या ना त्या कारणाने ते झालं नाही. आज आमचा एक निर्णय आहे की आमच्या मूळ विचारधारेशी ठाम राहत आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालेलो आहोत. आमच्या विचारापासून तसूवर आम्ही मागे जाणार नाही. यावेळच्या वर्धापन दिनात 20-25 हजाराच्या संख्येच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने मी 2 ठराव केले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान महोदय, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सेना दलाचे प्रमुख यांचा अभिनंदन करणारा ठराव केला. आणि दुसरा ठराव आमच्या मूळ विचारधारेशी बांधिलकी ठेवत एनडीएमध्ये भवितव्याच्या कालामध्ये राहणं, हा सुद्धा ठराव पारित केलेला आहे. या विचाराशी जे असतील ते येतील. विचाराशी यावं लागेल इथे. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राजीनामा दिलेला होता. तो राजीनामा पक्षाने स्वीकारलेला नाही. मात्र आत्ताच्या घडीला त्यांच्यावर कुठली जबाबदारी देण्यात आलेली आहे का, व पुन्हा त्याच पदाबाबत काही विचार झालाय का? एक असं आहे की मुंबईच्या बाबतीमधला विचार आम्ही आता स्वतंत्रपणाने लवकरच बसून करणार आहोत. समीर भुजबळ एक त्याला आपण म्हणतो हार्डकोर संघटक आहे आणि ही इज अ ग्रेट शोमॅन. एखाद्या कुठल्या कार्यक्रमाची जबाबदारी दिली, 99 साली पक्ष स्थापन झाला आणि शिवाजी पार्कची सगळी जबाबदारी त्यांनी पंकजने वगैरे स्वीकारलेली होती. त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नक्कीच राज्यभरात मुंबईसह करेल. नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी आता पूर्ववत पद्धतीने लक्ष द्यावं असं प्रांताध्यक्ष म्हणून मी त्यांना विनंती वजा सूचना केलेली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी नक्की आहे. देखिए, इसके बारे में मैं ज्यादा कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, क्योंकि अभी कई दिनों के बाद महापालिका, जिला परिषद, पंचायत समिति का चुनाव आ जाएगा. उसके बारे में जो कुछ जनता फैसला करेगी
मजबूती से वो चुनाव के लिए तैयार है। साहेब, आज उद्धव आणि राज यांची एकत्र सभा झाली, भाजपवर टीका झाली, इकडे शिंदे गटावर टीका झाली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर काही टीका झाली नाही. काय नेमकी अशी टीका आहे राष्ट्रवादीवरती? कारण म्हणजे अनेक वेळा आधी बघायला मिळेल की उपमुख्यमंत्री अजित पवारच राहतात, आधी असं टीका पण नाही. काय टीका? नाही, अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम केलेला, याच्यात काही दुमत असं काही कारण नाही. आणि वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून अर्थसंकल्प सुद्धा सर्वाधिक त्यांनी राज्यामध्ये सादर केलेला आहे. का टिप्पणी केली नाही काय नाही त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही, कारण आम्ही निर्धार केलेला की आम्ही एनडीए सोबत आहोत. राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आहोत. आमच्या राजकीय विचाराशी किंवा राजकीय घेतलेल्या निर्णयाशी कुठेही जराही फरक असण्याचं काही कारण नाही. मी मगाशीच विदित केलं. आता टीका टिप्पणी करणं न करणं त्यांच्या हातात आहे. महायुतीमध्ये सध्या पक्ष प्रवेश होत आहेत, मात्र यामुळे कुठेतरी स्थानिक पातळीवर नाराजी उद्भवते. म्हणजे अगदी नाशिक पश्चिमचं उदाहरण झालं, त्यापूर्वी आल्यामुळे दादा भुसे नाराज आहेत, धुळ्याला पुन्हा राम भजने हे नाराज आहेत. असं का होते किंवा याबद्दल काही निर्णय आता नाही? आपण जे आता उदाहरण दिलं ते त्या पक्षातलं उदाहरण सांगितलं. एक, महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर काही चर्चा वरिष्ठ पातळीवरती झाली होती, परंतु नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीतील वेगवेगळे पक्ष प्रमुख जे आहेत, पक्ष आहेत, प्रामुख्याने त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, आदरणीय पवार साहेबांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, या पक्षातून अनेक सहकारी उमेदवारी करणारे असतील, माजी आमदार असतील, त्यांचा पक्षप्रवेश आता तिन्ही पक्षामध्ये मोठ्या पद्धतीने होते आहे. स्वाभाविकपणाने दीर्घकाळ एकमेकाशी राजकीय दृष्ट्या जो संघर्ष झाला त्याची थोडंफार मनामध्ये राहू शकतं. फॉर्म्युला ठरला की म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे असेल, असं कुठं आहे? नाही, असं काही नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कितीतरी सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले, कितीतरी सहकारी काँग्रेस पक्षातून आले, कितीतरी सहकारी पवार साहेबांच्या पक्षातून सुद्धा इकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात काय फॉर्म्युला असण्याचं काही कारण नाही. काही सहकारी इतर पक्षामध्ये सुद्धा गेले. फॉर्म्युला काय, ज्याला जो पक्ष योग्य वाटतो त्या पक्षात त्यांचं स्वागत. सर, एक बार शिंदेजी जय गुजरात के नारे को लेके वो तो टारगेट करना उनका काम ही है. उसके मुझे लगता है कि एकनाथ शिंदे जी ने इसके बारे में बयान दिया है. जो कुछ उन्होंने कहा उसके बारे में उन्होंने भी टिप्पणी की है. राज्य के मुख्यमंत्री भी उसके बारे में उन्होंने कहा है. मुझे इसके बारे में कोई टिप्पणी नहीं करना चाहिए. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.